कर्जमाफीचे आश्वासन पाळत शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी द्यावी, अवकाळीमुळे झालेल्या शेतमालाला नुकसान भरपाई मिळावी, शेतमालाला हमीभाव मिळावा या मागणीसाठी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाने जिल्हाधिकारी कार्यालयाबाहेर निदर्शने करीत घोषणाबाजी केली। सेनेने दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की काही दिवसांपूर्वी धुळे तालुक्यात अवकाळी पावसामुळे शेतमालाचे नुकसान झाले। त्या नुकसानाची भरपाई पंचनामे करून मिळावी। कांद्याचे देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे। कांदा उत्पादन शेतकऱ्यांना एकरी 25,000 रुपये आर्थिक मदत मिळावी। महायुती सरकारने निवडणूक काळात कर्जमाफीचे आश्वासन दिले होते, त्यामुळे सरसकट कर्जमाफी द्यावी। शेतकरी बांधवांना विविध योजनांतून दिले जाणारे अनुदान काही बँका परस्पर त्यांचे पीक कर्ज खात्यात वळवितात किंवा रोखून ठेवतात। अनुदान रक्कम रोखण्यात येऊ नये, खतांची लिंकिंग आणि अप्रमाणित बियाणे रोखण्यास सरकार अपयशी ठरले आहे। शेतकऱ्यांना या समस्या सोडवाव्यात अशी मागणी शिवसेनेचे जिल्हाप्रमुख अतुल सोनवणे, प्रथम महापौर भगवान करंकाळ, नरेंद्र प्रदेशी, विलास चौधरी, कैलास पाटील, बाबाजी पाटील, जनार्दन मासुडे, हेमराज पाटील, राजेंद्र पाटील, प्रकाश वाघ यांनी केली। विधानसभेच्या निवडणुकीवेळीस महायुती सरकारने एक घोषणा केली होती की आमचं सरकार निवडून आल्याबरोबर आम्ही संपूर्ण शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ आणि 7/12 कोरा करू, पण त्यांनी आपलं वचन पाळलेलं नाही आहे। त्याच्यामुळे आज धुळे तालुका शिवसेनेच्या वतीने आम्ही महायुती सरकारच्या विरोधात एक आंदोलन केलेलं आहे आणि या आंदोलनानंतर जरी या सरकारला जाग आली नाही तर हे शेतकऱ्यांचं कर्जमुक्त जोपर्यंत होत नाही तोपर्यंत आमचा हा लढा सुरू राहील। वेळ प्रसंगी आम्ही रास्ता रोको देखील करू, पण या शेतकऱ्यांना न्याय मिळाला पाहिजे, शेतकऱ्यांचा 7/12 कोरा झाला पाहिजे आणि शेतकऱ्यांना कर्जमाफी झाली पाहिजे। कारण वीज बिलेचा भुर्दंड शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणावर होतो। कांदा मागे अवकाळी पावसामुळे कांद्याचं फार मोठं नुकसान झालेलं आहे आणि त्या नुकसानामुळे आज कांदा हा पूर्ण सडका झालेला आहे, तर त्याची सुद्धा सरकारने भरपाई द्यावी अशी आम्ही अनेक मागण्या याच्या संदर्भात आम्ही करणार आहोत।